नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर शनिवारी आम्ही माझे मिस्टर आणि त्यांचे 7 मित्र असे विथ त्यांची फॅमिली आम्ही सगळे मिळून आम्ही ट्रिप प्लॅन केलेली होती। चनाखा गावाजवळ 7 किलोमीटर अंतरावर एक मोकळा श्वास हे ॲग्रो टुरिझम आहे, तिथे आम्ही जायचं ठरवलं आणि एक दिवस अख्खा घालवण्यासाठी ही जागा अगदी बेस्ट आहे। तर 3-4 दिवसाआधी इथे येण्यासाठी बुकिंग करावं लागते। आम्ही ते बुकिंग केलेलं होतं आणि शनिवारी आम्ही इथे आलो। तर इथे आलो आणि आम्ही गाड्या वगैरे सर्व पार्क केल्या आणि त्यानंतर हा जो व्ह्यू दिसत आहे हा पूर्ण या गार्डनचा व्ह्यू आहे। खूप छान असा आहे, खूप छान असे झाडं झुडपं आहे, त्याच्यामुळे इथे छान फ्रेश वाटते येऊन आणि मुलांसाठी पण खूप छान आहे, खूप खेळण्यासारखं आहे आणि खूप ॲडव्हेंचर्स आहे, समोर चालून तुम्हाला दिसेलच। त्यानंतर इथे आम्ही आल्यानंतर छान छान असे फोटो काढले मस्त। ह्या सगळ्या लेडीज आहेत माझ्यासोबत असलेल्या, ह्या सगळ्या माझ्यासाठी नवीन होत्या, यांना मी कधीच भेटलेली नव्हती, पण पहिल्यांदाच भेटले तर इतकी फ्रेंडली झाली मी त्यांच्यासोबत की म्हणजे असं वाटतच नव्हतं की मी त्यांना पहिल्यांदा भेटत आहे म्हणून। इथे आलो त्यानंतर मग आमचं बुकिंग वगैरे बघितलं आम्ही, कसं आहे आमचं बुकिंग शेड्यूल कसं आहे ते सर्व बघितलं आणि त्यानंतर ना इथे हाताला आपल्याला टॅग लावून देतात एक मोकळा श्वासचं, जेणेकरून आपण म्हणजे आपल्याला बाकीच्या जिथे जे सुविधा आहेत त्या सर्व मिळतील असं। हे जर हातावरचा टॅग नसेल तर ते आपल्याला अलाउ करत नाही। त्यानंतर भजन मंडळाने आपली एंट्री होते, एक भजन मंडळ असते समोर, ते मस्त भजन करतात आणि आपली एंट्री करवतात आतमध्ये। आतमध्ये गेल्यानंतर एकदम ट्रेडिशनल पद्धतीने आपलं स्वागत करतात। तिथे छान हातपाय धुवायला पाणी ठेवलेलं असते, पाट ठेवलेलं असते आणि हातपाय वगैरे धुतले की असं झोपडीसारखं त्यांनी बनवलेलं आहे, क्षणभर विश्रांती म्हणून इथे बसायचं आणि छान रिलॅक्स व्हायचं। इथे आल्याबरोबर आपल्याला लेडीजला हळदी कुंकू आणि जेंट्सला टिका लावून स्वागत केलं जाते। अंगणात छान रांगोळी काढलेली असते, छान छोटंसं डेकोरेशन असते, खूप छान प्रसन्न वाटते। त्यानंतर आम्ही इथे बसलो आणि आम्हाला सर्व झालं ते वेलकम ड्रिंक, म्हणजे आम्हाला सरबत सर्व झालं, खूप टेस्टी होतं ते सरबतसुद्धा। बसा, चला बसा 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 तुम्हाला रिलॅक्स बसल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळणार आहे। बसा, पहिले सुरुवातीला बसा छान। आमचा समोरचा शेड्यूल कसा राहणार, आपण दिवसभरात काय मजा करणार आहोत हे आम्हाला सगळं सांगितलं आणि त्यानंतर मग तिथून समोरचा प्रवास सुरू झाला। तर तुम्हाला या या ॲग्रो टुरिझममध्ये वन डेची ट्रिप प्लॅन करायची असेल तर या वन डे ट्रिपचा खर्च येतो पर कॅन्डिडेट 800 रुपये। मोठे व्यक्ती असतील तर त्यांना 800 रुपये आणि 3 वर्षाच्या वरचे तुमचे मुलं असतील तर त्यांना 500 रुपये असा खर्च येतो आणि अनलिमिटेड जेवण, नाश्ता, त्यानंतर बाकीचे जे पण ॲडव्हेंचर आहेत ते सगळं अनलिमिटेड आहे त्याच पैशामध्ये। तर तुम्ही एकदा नक्की विजिट करा, खूप छान वाटते इथे येऊन आणि आपले जे गावाकडची संस्कृती आहे ते सगळं आपल्याला इथे अनुभवायला मिळेल। ये विवाश पहिले तो आहे पहिले नाश्ता आम्ही आधी ये बरं, सॉरी काय ना। त्यानंतर मग आम्ही इथे छान पोटभर असा नाश्ता करून घेतला। नाश्त्यामध्ये पोहा, चना, रस्सा हे सर्व होतं आणि नाश्ता पण खूप टेस्टी होता। त्यानंतर मस्त पोटभर नाश्ता केला।
त्यानंतर असते इथं सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण म्हणजे हुरडा पार्टी. तर आपल्या ग्रुपनुसार आपल्याला तिथे बोलवतात हुरडा पार्टीसाठी. तर आम्ही सगळे BIT कॉलेजचे होतो. हे सगळे जे यांचे मित्र होते ते सगळे BIT कॉलेजचे होते. तर आमचा BIT ग्रुप होता. तर आमचा ग्रुपचं नाव अनाऊन्स झालं ते हुरडा पार्टीसाठी. तर इथे आम्ही आलो, मस्त हुरडा एन्जॉय केला. खूप टेस्टी होता. सोबत चटणी, वांग्याचं भरीत, मसाला हे सगळं होतं. खूप टेस्टी होता. त्यानंतर आम्ही इथल्या मस्त राईड्स एन्जॉय केल्या, ॲडव्हेंचर केलं छान छान. खूप मज्जा आली. अख्खा दिवस इतका छान गेला. त्यानंतर मग आम्ही गेलो वॉटर पार्कमध्ये. वॉटर पार्क पण फार सुंदर आहे. फक्त आपल्याला इथनं 50 रुपये रेंटचा कॉस्ट्यूम घ्यावा लागतो, स्विमिंग कॉस्ट्यूम. तो कॉस्ट्यूम घेतला की मग झालं, मस्त आपण पाण्यामध्ये एन्जॉय करू शकतो. हा एरिया खूप मोठा आहे. एक्सप्लोअर करायसाठी अख्खा दिवस पण कमी पडू शकतो, इतका मोठा एरिया आहे हा. पण इथे आल्यानंतर खरंच खूप छान वाटते आणि मुलांसाठी तर बेस्ट आहे हे स्पॉट दिवसभराची मस्ती करण्यासाठी. पाण्यात मस्त खेळून झाल्यानंतर मग आम्ही आमचे ड्रेस वगैरे चेंज केले. त्यानंतर मग आम्ही मस्त अशा छान छान रील्स बनवल्या, फोटोज काढले. त्यानंतर मग बाकीचं पण एन्जॉय केलं. इथे बैलबंडी राईड होती, बैलबंडीवर मस्त फिरलो. त्यानंतर खरंच गावाकडची आठवण झाली, ताज्या झाल्या आठवणी गावाकडच्या. खूप मज्जा आली. शहरामध्ये राहून हे सगळं मिळत नाही, पण इथे आल्यानंतर खरंच खूप छान वाटलं. त्याच्यानंतर इथे हॉर्स रायडिंग आहे. हॉर्स रायडिंगचे पर कॅन्डिडेट 50 रुपये वेगळे घेतात. तर हे सुद्धा केली आम्ही हॉर्स रायडिंग. विवांशला पण खूप मज्जा आली. ते सगळं झालं, मज्जा मस्ती करून झाली. त्यानंतर आम्ही आलो जेवायला. जेवण इथे अनलिमिटेड असते, तुम्ही कितीही खा. त्यानंतर जेवण हे मस्त आपल्याला पंगत वाढतात. पंक्तीमध्ये बसायचं आणि छान जेवायचं. जेवण अगदी साधं सिंपल छान असते. याच्यामध्ये स्वीटमध्ये भाजी, गोड पोळी, वरण असते चटण्या, आणि भाकर, त्याच्यानंतर बेसन स्वीट असं सगळं गावाकडचा बेत असतो. खूप छान असं जेवण असते आणि हे स्पॉट पण खूप छान आहे. तुम्ही एकदा नक्की विजिट करा. तुम्हाला कसला वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.